हे आत्मचिंतन. आत्मचिंतन म्हणजे काय? आजचे दिवस एकादशी हरिदिनी म्हणतात, त्याला म्हणतात हरिदिनी. एकादशीला कोणताच पंढरपूर पाठण्याची लोक वारी. एकादशी म्हणजे एकच स्थिती, व्यक्तीची अनेक स्थिती पाहणे. परत ते अनेक आहेत, परमात्मा एक आहे, तो व्यापक आहे, आपल्या सोबत आहे. त्या परमात्म्याची ओळख आहे, त्या परमात्म्याचं प्रेम आहे, त्याबद्दल कर्म आहे. त्या तीन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. त्या भगवंताचा आपण कर्म करतो, पूजा वगैरे आरती करतो, नैवेद्य दाखवतो, ते कर्मात मोडत आहे. आजचा विषय कर्माचा आहे, म्हणून तुम्हालाही बोलायला मी की भगवंताला अर्जुनानं कबूल केलं. म्यूट बघा कुणाचं, ते डिस्टर्ब करू नका सुरुवातीला. विषय छान आहे आजचा, म्यूट चेक करा. आजचा प्रश्न होता की तुम्ही आपण जे कर्म करतो, जे व्यवहाराचा असू दे या परमात्म्याचा असू दे, नाम संसाराचं कर्म हे होतच राहत. पण जे कर्म श्रद्धेनं भगवंताबद्दल केलं त्याचं प्रेमात रूपांतर होत. प्रेमात रूपांतर झाल्यानंतर ते श्रद्धा वाढती आणि ती भक्ती घडती. हे कर्म. पण कर्मातून बुद्धी बाहेर कशी येते? कर्म ह्या जीवाचं कसं थांबतं? मन भगवंतापाशी कशी येत आणि तत्वाशी मन देहापाशी, मन परमात्म्यापाशी, त्या दोन गोष्टीचं अवलोकन यास त्याचं उत्तर दिले अर्जुनाने भगवंताला. अनुभव सांगितलाय, भगवंत हसायले. खूप सुंदर चिंतन आहे आजचं. एक 10-15 मिनिटाचे आज जास्त घेणार आहे. एकादशी आधीच सांगते मी, ज्याला जायचं गडबड असेल ते जाऊ शकता, तर अर्जंट असेल तर तुम्ही जा. पण आज विशेष चिंतन आहे, ते म्हणजे आत्मलाभ. जर अर्जुनाला ह्या ज्ञानातून ओवी म्हणजे श्लोक गीतेचा, गीतेच्या श्लोकातून अर्जुनाची बुद्धी जेव्हा ब्रह्मपदावर आली, नाम ब्रह्मरूप झाली, ती अनुभूती अर्जुनाला आली आणि ती अनुभूती अर्जुनाला भगवंताला सांगितली. काय सांगितलं ऐका, की देवा कृष्णा, तू मला ज्या पदावर दिलंस ना तिथं हार मी, तू जे ज्ञान दिलंस ना त्याला धरलं मी बुद्धीच्या द्वारे. आधी बुद्धीने ध्यान धरलं होते, तुला माहिती आणि मला माहिती. पण ती बुद्धी ध्यान धरत होती ते अज्ञान सिद्ध होतं. पण बुद्धीचा बाद झालाय, देहाच्या संबंधाचा नाश केलाय, तू आत्मप्रकाश दिलायस, तू तुझ्याकडे घेतलंयस, तू मला ज्ञान दिलेस, तुझा देहभाव माझा बंद केलास, मी आत्मभावात आलोय, मी ब्रह्मरूप झालोय आणि माझा कर्माचा संबंध राहिला नाही, कारण मी ब्रह्मरूप झालोय. जेव्हा आम्ही देहरूप असतो तर कर्म करावं हा वेदाचा संदेश असतो आणि तो मानावाच लागतो, तो आदेश असतो, तो पाळावा लागतो. आदेश वेदाचा आहे. पण आता मी त्या कर्म करून ज्ञान प्राप्त केले आणि तुझ्या स्थितीत तू मला नेलंयस. मी देहस्थित नाहीये, माझी आत्मस्थिती आहे. मग आत्मस्थिती असताना कर्माचा संबंध नाही, मी कर्म का करू? पण तुझा आदेश सांगितला असता, तो आदेश मला, तेवढंच माझं कर्तव्य की तुझ्या आदेशाचं पालन. तू जर युद्ध कर्माला एका क्षणात करायला तयार आहे, मग तुझा आदेश सांग, काय करू मी? तुझा आदेश पालन करण्याचं कर्तव्य राहिले, बाकीचं संसाराचं कर्तव्य संपलंय. मी कर्मात नाही, कर्म मला मान्य नाही, कर्म मी करता नाही, कर्माचा मी करता नाही, कर्म मला करायचं नाही, कर्माच्या पुढे मी गेले. साष्टांग दंडवत माऊली. आपण जेव्हा चिंतनाकडे येतो ना, तर चिंता आपली हरी घेतो, संपवतो, म्हणून हरीकडे यायचं आपण. हे प्रपंच बेटा भौतिक आहे.
याच्यामध्ये काय आहे कमी जास्त हे आपण विवेचन नाही करायचं, ह्याला बाजूला सोडायचं. ज्यांचं जसं प्रारब्ध ते समोर हरी करतो. हरीला जाणायचं, हरीला ओळखायचं, वृत्तीला हरिरूप करायचं. वृत्ती म्हणजे अंतःकरण, जे अंतःकरण म्हणजे लिंगदेह, मनोवृत्ती, प्राण इथं असतं. तुम्हाला सगळ्याला माहिती. प्राण गेला म्हणतो ना आपण, काल बोललो, थोडं मला त्याच्यावर सांगता आलं नाही. कारण एक सांगू का, सखोल विषय मांडायचा म्हणले की टाइम जातो, टाइम संपला म्हणले की मग ओवी कमी झाली वाटते. मला वाटतं, तुम्ही कोणाला कोणी बोलत नाही, पण मला वाटतं की ओव्या कमी व्हायला. पण आता काल एक ओवी झाली, परवा एक झाली, पण सुंदर झाली की त्या ओवीमध्ये तुम्हाला कळालं अध्यात्मशास्त्र काय असतं, चिंतन काय असतं. कारण अध्यात्माचे चिंतन करणारी बुद्धी चिन्मय होती, हा वेदाचा सिद्धांत आहे. माऊलीचं मनोगत आहे की जे चिंतन करतात ते मला मिळतात, जे चिंता करतात ते लोकांतर जातात. म्हणून बहुतेक पदार्थाची संसाराची कुणी साधकाने चिंता करू नये, कधीच करू नये. जसं आहे तसं ठीक आहे, जे नाही ते नाहीये. ज्या सत्तेत जगतच नाही बेटा, नीट आहे का सगळे ना. ज्या वेदांत शास्त्रामध्ये जगत शून्य आहे, जगताला सत्ताच नाहीये, सगळा तोच आहे, तर जगताची चिंता काय म्हणून करायची आपण. हे भौतिक आहे, दिसून नाहीये. मग प्रारब्ध जसं आहे तसं स्वीकारायचं आणि अध्यात्मशास्त्रामध्ये बुद्धीने प्रवेश करायचा आणि ब्रह्मरूपता प्रगट करायची आणि देहरूपता बंद करायची आणि हरीकडे जायचं. कितीतरी काय झालं, किती जरी आहे किंवा काही नाही, तर आहे नाहीच्या पुढे परमात्मा आहे. हे भौतिक नाहीच आहे, परमात्मा आहेच आहे. मग इथं काय भेटलं काय न भेटलं काय याची चिंता नाही करायची. अध्यात्म आहे, काही व्यवहार नाहीये, प्रपंच नाहीये, हे धर्मशास्त्र नाहीये, वेदांत शास्त्र आहे. मग तुमच्या समोर बोला वाटतं की धर्मशास्त्र आणि वेदांत शास्त्र कसं सांगा. पण आता काय काय सांगा हा प्रश्न पडतो. जसं ओघाने तसं सांगल तुम्हाला. धर्मशास्त्रामध्ये पुण्याची उत्पत्ती आहे आणि वेदांत शास्त्रामध्ये मोक्षाची स्थिती आहे. जे पुण्य उत्पन्न होतं ते भोगायला आणतं आणि मोक्षाच्या स्थितीमध्ये जन्म आणि मृत्यू थांबतो. हे दोन अंतर थोडक्यात सांगणार तुम्हाला. ह्याचा खूप वापरता येतो तुम्हाला, हे इतकं सांगता येतं मला, पण टाइम नसतो आपल्याला. आपल्याकडे येत असते त्याच्यामध्ये सांगायचं काय काय. म्हणून धर्मशास्त्रामध्ये उत्पत्ती पुण्याची लक्षात ठेवा, पापाची निवृत्ती एक लक्षात ठेवा. का करायचं ते, धर्मशास्त्राप्रमाणे का वागायचं. जे पाप साचलेलं असतं ते भस्म होतं, नष्ट होतं. आणि जेव्हा पाप संपत, अंतःकरण पवित्र होतं, झालेले पुन्हा निष्काम तयार असतं, तेव्हा सद्गुरूची भेट होती. अध्यात्मशास्त्र बुद्धीला अवलोकन होतं, कळतं आणि मन भगवंताला मिळतं. हे अध्यात्मशास्त्राचं पुण्याचं फल आहे. निष्काम पुण्याचं बरं, सकाम नाही. सकाम तुम्हाला भोग देतं आणि संपून जातं, पुण्य संपत. पण निष्काम पुण्य देवाच्या डोक्यावर ओझ होतं आणि ते तुम्हाला देव संताकडे नेतात. त्याचं पुण्यपीठ तुमचं पुण्य ते फेडून देतात, ते शिल्लक ठेवत नाहीत, पुण्य तुम्हाला देऊन टाकतात. त्याची फेड करतात, ईश्वर करतो फेड. त्यांना आवडत नाही निष्काम भक्ताचं पुण्य, त्याचं ओझ त्यांना झेपत नाही भगवंताला. म्हणून त्या ओझ्याचं फल संताची भेट करून देतात. त्यांचं काम एवढंच ईश्वराचं की ज्यांना सद्गुरूची भेट होती, तुमचं निष्काम पुण्य तुमच्या कामी येतं. सकाम पुण्य संसार फुलवतं आणि वेदांत कळायला अफाट पुण्य लागतं. हे तिन्ही गोष्टी समजावून घ्या. वेदांत शास्त्र कळायला अफाट पुण्याचा ठेवा लागतो. ते ज्ञान मिळायला हृदय पवित्र